त्या डीपीसी आयोजित केलेली होती। 2 वाजता डीपीसी सुरू झाली, 4:30 पर्यंत चालली। मी सगळ्यांना जे काही त्यांचे विचार मांडायचे होते, मतं मांडायची होती, काही त्यांच्या सूचना होत्या, त्या सगळ्या मी नंतर माझे सहकारी चंद्रकांतदादा पाटील, सहकारी दिलीप वळसे पाटील आम्ही सगळ्यांनी ऐकून घेतल्या। जवळपास सर्व खासदार आणि सर्व आमदार शहरातले ग्रामीण भागातले आपल्या पुणे जिल्ह्यातले हे उपस्थित त्या बाबतीमध्ये होते। जिल्हा वार्षिक योजना खरं तरी 23-24 त्याला एकंदरीत 1191 कोटी रुपयाची योजना होती आणि ते 1191 कोटीच्या कोटी आम्ही राज्य सरकारकडनं जिल्ह्याला दिले आणि वितरित निधी 1190 कोटी 90 लाख रुपये त्या बाबतीमध्ये झाला आणि खर्चही 1190 कोटी 90 लाख रुपये झालेला आहे। खर्चाच्या वितरण तरतुदीची टक्केवारी बघितलं तर 100% झालं। त्याच्यामध्ये आदिवासी घटक 51 कोटी होता, ते 51 कोटी खर्च केले। अनुसूचित जाती उपाययोजना म्हणजे शेड्यूल कास्ट त्यांच्याकरता 135 कोटी रुपये होते, ते सगळे आम्ही प्राप्त तरतूद करून दिली। त्याच्यात 134 कोटी 90 लाख एवढे खर्च झाले आणि सर्वसाधारण योजनेमध्ये 1005 ची तरतूद होती, वितरित 1005 केले आणि ते पण सर्व खर्च झालेले आहेत। अशा प्रकारे गेल्या वर्षीचं आहे। यंदाचा आपला जो काही जिल्हा वार्षिक योजना होती ती जवळपास 1256 कोटीची आहे। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जिल्हा वार्षिक योजना ही आपल्या पुणे जिल्ह्याची आहे। त्याच्यामध्ये अनुसूचित जाती उपाययोजना म्हणजे एससी करता 145 कोटी रुपये, जे गेल्या वेळेस 134 होते ते आता 145 त्यांनी केले। आदिवासीला गेल्या वर्षी 51 होते, यंदा त्यांनी 56 कोटी केलेले आणि गेल्या वर्षी सर्वसाधारणला 1005 कोटी होते, ते आता 1256 कोटी असे झालेले आहेत। आणि जवळपास वाढ बघितली तर 24-25 मध्ये 22.32% म्हणजे थोडे कमी 22.5% निधीची वाढ भरीव करायला आम्ही सगळेजण तिथे यशस्वी झालो। त्याच्यामध्ये अनेक चर्चा झाल्या, विशेषतः एसटीपी किंवा नदीचं पाण्याचं प्रदूषण किंवा जवळची जी गावं आहेत त्यांची कचऱ्याची विल्हेवाट, तिथले एसटीपी प्लांट नाही आहेत। तर आम्ही यंदाच्या वर्षामध्ये डीपीसी मधनं ह्या कामाला अग्रक्रम दिलेला आहे। जी मोठी मोठी शहराच्या जवळची गावं आहेत परंतु त्यांना एसटीपी करणं परवडत नाही, त्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता जे प्लांट बसवावे लागतात ते त्यांना परवडत नाही, अशा कामाच्या मध्ये आम्ही यावेळेस प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे। नाविन्यपूर्ण योजनेमध्ये त्यामध्ये ड्रोन अलीकडे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ड्रोन फिरतात आणि सगळीकडे व्हायरल केलं जातं, आम्हाला कळवलं जातं, अधिकाऱ्यांना कळवलं जातं, लोकप्रतिनिधींना कळवलं जातं आणि मग ते कुणाचे आहेत काय ते पाडण्याच्या करता आमच्या पोलीस खात्याला वेगळ्या प्रकारच्या बंदूक पाहिजे होत्या आणि ते ड्रोनची विल्हेवाट लावण्याच्या करता त्याच्यावर कंट्रोल आणण्याच्या करता काही मदत त्यांना पाहिजे होती, तर ती पण मदत काही प्रमाणामध्ये आम्ही डीपीसी मधनं देतोय आणि काही